कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाड नगर परिषद मतमोजणी तयारी पूर्ण, दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता. निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्रातील 70 कलाकारांना 50 ते 60 लाखांचा गंडा. कार्यक्रमाच्या नावाखाली 50 दिवस काम करून घेतले. कलाकारांची महाराष्ट्र सरकारकडे मदतीची हाक. खेड बस स्थानकात दुर्गंधीचे साम्राज्य. फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्यावर तळे. प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी हैराण. आणि रोहा नगर परिषद मतमोजणी सज्ज. फेऱ्यांमध्ये होणार मोजणी. निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाड नगर परिषदेच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगर परिषद क्षेत्रातील एकूण 26 मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी केली जाणार असून यासाठी 10 प्रभागांसाठी प्रत्येकी 1 अशा 10 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 16,426 मतदान झाले असून मतमोजणीची प्रक्रिया साधारणपणे दुपारपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोळे यांनी दिली आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी 2 गटात झालेला वाद आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 8 चे युनिटही तैनात करण्यात आले आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने आपण 10 टेबलची व्यवस्था केलेली आहे आणि हे टेबल आहे ते प्रत्येक प्रभागनिहाय आहेत. म्हणजे पहिला नंबरचा प्रभाग आहे तो पहिल्या नंबरच्या टेबलवरती याप्रमाणे ही अरेंजमेंट केलेले आहे, जेणेकरून आपल्या मतमोजणी हॉलमध्ये जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांची अनावश्यक गर्दी होऊ नये किंवा त्याच्यामध्ये आपला वेळ जाऊ नये यासाठी 10 टेबलची आपण अरेंजमेंट केलेली आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून जे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना नगर परिषदच्या प्रिमायसेसमध्ये एंट्री दिली जाणार आहे. आतमध्ये येताना कुणीही आपला मोबाईल किंवा कोणताही इलेक्ट्रिक जी वस्तू असेल ती सोबत आणायची नाही आहे. फक्त तुमचे कॅल्क्युलेशनसाठी जे चार्ट असेल, पेन असेल, अशा गोष्टी अलाउड असतील. तर 9 वाजता त्यांना एंट्री दिल्यानंतर एक 2 नंबरचा जो आपला हे आहे माळा आहे त्याच्यावरती मजल्यावरती त्यांना थांबवलं जाईल आणि बरोबर 9:30 वाजता आपली स्ट्रॉंग रूम खोलल्याच्या नंतर त्यांना एक 9:45ला आपण प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील यांना प्रवेश देणार आहोत, जेणेकरून आपली 10 वाजता जी मतमोजणी आहे प्रत्यक्षात ती सुरू होईल. राजस्थानमधील जयपूर येथून महाराष्ट्रातील युवा ज्युनियर कलाकारांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या तब्बल 70 कलाकारांची नमन यादव, राहणार जबलपूर, मध्य प्रदेश आणि त्याची प्रियसी गरिमा यादव यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे. नमस्कार, मी कुणाल मेश्राम मुंबईवरून. मी ॲक्च्युली नमन यादवसाठी मी मुंबईवरून डान्सेस ऑल ओव्हर इंडिया म्हणून डान्सेस 70 डान्सेस इथे जयपूरमधून घेऊन आलेलो. तर जे 70 डान्सेसनी 25 ऑक्टोबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत इथे वेडिंग इव्हेंट्स केले. सगळ्यांनी प्रॉपर काम करून नंतर जेव्हा पेमेंटचा वेळ आला तेव्हा नमन यादव, त्याचा मी फोटो एक दाखवेल तुम्हाला. त्या नमन यादवनी सगळ्या इव्हेंट कंपनीवाल्यांकडून राऊंड अबाउट 50 ते 60 लाख रुपये, तो 50 ते 60 लाख रुपये घेऊन पळून गेलेला आहे. आणि ज्या ओनरची, आता ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहे त्या ओनरची बलेरो गाडी तो घेऊन पळालेला आहे. तो मुलगा आहे जबलपूरचा, त्याचा ॲड्रेस आहे माझ्याकडे, तो ॲड्रेस पण मेन्शन करेल. तो आणि त्याची गर्लफ्रेंड गरिमा यादव, ती पण दोघं पळाले आहेत तिथून. तर आज आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या महाराष्ट्र शासनासाठी मदत मागण्यासाठी इकडे आलेलो आहे की गेल्या 50 दिवसापासून आम्ही जो स्ट्रगल केला आहे, दिवसरात्र आम्ही जी मेहनत केली आहे, इकडे हर एक आर्टिस्टच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. सगळे पैशांची चांगली अमाऊंट भेटेल म्हणून जयपूरला आले होते, आपलं होमटाऊन सोडून इकडे काम करण्यासाठी आले होते. बट पगाराच्या दिवशी त्या माणसाने एवढा मोठा पैशांचा जो घपला केलाय आणि आता तो पळून गेलाय. तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र शासनाकडून हीच विनंती आहे, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला हीच विनंती आहे की प्लीज आमची मदत करावी, कारण तुम्हीच आमची शेवटची आशा असं आम्ही बोलू शकतो की आम्हाला तुमच्याचकडून अपेक्षा आहे की आमचं काम होईल. धन्यवाद.
खेड तालुक्यात बँक ऑफ इंडियाच्या फुरुष शाखेने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे। शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी खेडमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, पोयनार पाटीलवाडी, फुरुस भुलेश्वरवाडी आणि फुरुस गुजरवाडी या 3 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। विशेष कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया फुरुष शाखेचे शाखाधिकारी श्री दीपक सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक किट प्रदान करण्यात आले। यावेळी बँकेचे कर्मचारी राकेश कुमार सिंग, सुरेश मोरे, प्रशांत भंडारे आणि प्रशांत पाष्टे यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। बँकेच्या या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। केवळ बँकिंग सेवा न देता समाजातील घटकांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे। या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी बँक प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत। खेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या खेड बस स्थानक परिसरात सध्या अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत। ही दृश्ये पावसाळ्यातील नसून आत्ताची ताजी आणि धक्कादायक परिस्थिती आहे। बस स्थानकासमोरून जाणाऱ्या भरणे खेड दापोली राज्यमार्गालगत पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण परिसर तळ्याच्या स्वरूपात बदलला आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, सर्वत्र पसरलेला चिखल आणि असह्य वास यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वाहन चालक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत। बस स्थानकातून ये जा करताना नागरिकांना दुर्गंधीच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावरही याचा गंभीर परिणाम होत असून ग्राहक या भागाकडे फिरकण्यास टाळाटाळ करत आहेत। दररोज हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये जा करतात, मात्र साचलेले पाणी आणि चिखलामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या आठवड्याभरात याच ठिकाणी 4 ते 5 दुचाकी अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। पावसाळा संपून 3 महिने उलटले तरी ही अवस्था कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। खेड नगरपालिकेने तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती, खड्डे बुजवणे, पाणी व चिखल हटवून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। की आज एसटी स्टँडची आणि रोडवरची परिस्थिती बघताय, हे जे पाणी आहे हे पाणी कुठल्या पावसाला नसून हा पाणी गटर तुंबल्यामुळे गटरचा दुर्गंधी पाणी हा एसटी स्टँडवर येऊन तसाच रोडवर येऊन इथं ह्या एक मेन एस टी स्टँड इथं शाळेची मुलं, वयोवृद्ध माणसं हे ह्या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत। तसेच रस्त्यावर आलेलं पाणी हा गाडी, टू व्हीलरवाले त्याच्यावरून स्लिप होऊन जवळपास गेल्या आठवड्यात 4 टू व्हीलरवाले स्लिप झाले आणि त्याच्या पायाला इंजरी झाली। तेव्हा हे पाणी किंवा हे गटर शासनाचे नसून नगरपालिकेचे आहेत, तर नगरपालिकेने ते त्वरित साफ करून गटर सुरळीत करावे। शासनाचा आहे की नगरपालिकेचा ह्या वादात न पडता नगरपालिकेने हा गटर साफ करून घ्यावं, एवढी नगरपालिकेला विनंती। बरोबर, आज आपण या स्टँडच्या एरियात आहे, खेड स्टँडच्या एरियात आहे। आपण इथे नगरपालिकेची पाईपलाईन तिथे फुटलेली आहे, जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले। त्या नगरपालिकेच्याला कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत दिलं, पण नगरपालिकेचे कर्मचारी आम्हाला सांगितलं काय की ते पाईपलाईन फुटलेली नाही, ते गटाराचं पाणी वाहत आहे म्हणून। पण गटाराचं पाणी वाहणे असतं तर ह्याला केव्हाही पकडली असती, आणि संध्याकाळी 7 आणि सकाळी 7 ह्या वेळेला पाणी इथे खूप जातं आहे। इथे शाळेची मुलं असतात, सकाळ संध्याकाळ दिवसभर शाळेची मुलं असतात, लोकांना इथला प्रवास करायचा म्हणजे येण्या जाण्याचा खूप त्रास होतो। आता इकडे बघा, तिकडे पण त्याला लोक कशी जातात आहेत। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आम्ही एस टीवाल्यांना बोललो, आम्ही विनंती केलेली की लगेच खड्डे भरून टाका म्हणून, पण त्यांचं म्हणणं काय आहे की हे जे पाणी जेव्हापर्यंत पाईपलाईनचं ते नगरपालिका सोय दुरुस्त करत नाही तोपर्यंत आम्ही इथे खड्डे आम्हाला बुजवता येणार नाही, असं त्या एस टी महामंडळाचं म्हणणं आहे। तरी त्वरित आमची विनंती आहे नगरपालिकेला आणि एस टी महामंडळाला, त्यांनी पण त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा आणि त्वरित नगरपालिकेची जी पाईपलाईन फुटलेली आहे ती दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित करून द्यावं, ही आमची विनंती। खेडमधील भडगाव पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिक रंजक होताना दिसत आहेत। राज्याचे माजी आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयराव कदम यांचे पुतणे संग्राम कदम यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या प्रबळ दावेदाराला चुरशीची टक्कर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली कंबर कसली आहे। पक्षाचे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ हे रिंगणात उतरले असून ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भडगाव येथील स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी बबलू सकपाळ यांनीच ही निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे।
विभाग प्रमुख सागर मोगरे, तालुका संघटक मंदार शिर्के यांच्यासह सर्व शाखा प्रमुखांनी सकपाळ यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। या हाय व्होल्टेज लढतीमुळे भडगावमधील राजकीय वातावरण तापले असून आता निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात काल शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी रोहाष्टमी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली असून प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे। मतमोजणीच्या वेळी एकाच वेळी 4 टेबलांवर 2 प्रभागांची मोजणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया एकूण 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाईल। साधारणतः 2 ते 2.5 तासात संपूर्ण निवडणुकीचे निकाल हाती येतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। दरम्यान शहरात शांतता राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे। मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आता या निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार आणि सत्तेची धुरा कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ईव्हीएम सुरक्षा जी आहे, माननीय श्रीमती आचल दलाल मॅडम SP रायगड मॅडम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इनर कॉर्डन हे SRPFचे जवान लावे जे की शस्त्रधारी आहेत आणि आउटर कॉर्डन जे काय आहे जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार आहेत। त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था EVM गार्डची करण्यात आलेली आहे। उद्यापासून जी मतमोजणी आहे त्यासाठी आम्ही कडेकोट बंदोबस्त लावणार। त्याच्यामध्ये एक DYSP साहेब आहेत, एक PI आहेत आणि 3 API प्लस 6 PSI, 80 पोलीस अंमलदार आणि एक स्ट्रायकिंग फोर्स असणार आहे। हा जो इथला परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आम्ही बॅरिगेटिंग करणार आहोत। बॅरिगेटिंग करून जो मेन रोड आहे त्याचीसुद्धा आम्ही एक आदेश काढलेले आहेत की तो रस्ता उद्या बंद असणार, त्याच्यासाठी पर्यायी रस्ता दिलेला आहे, त्यासाठी पत्रव्यवहार केले आलेला आहे। इथे जे लोक येणार आहेत, जे समर्थक येणार आहेत, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणची जागा त्यांना निश्चित करून देणार आहोत। तसेच हा जो कॉर्डन आहे इथे कोणीही वाहनं जी आहेत ती इथं पार्किंग करण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था जिथं नदी संवर्धन आहे किंवा रायकर पार्क आहे या ठिकाणी त्यांच्या गाड्या पार्क करायच्या आहेत। त्यामुळे सर्वांना सुरळीत सर्व व्यवस्थित करून देण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे जसा जसा रिझल्ट लागेल तसं लोकांनी करायचं। मिरवणुकांना जर काढायची परमिशन अजिबात नाही, त्यामुळे मिरवणुका वगैरे काढण्याचा काही प्रश्न येणार नाही। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे काल शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी रोहाष्टमी नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर देशमुख यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत। या मतमोजणीसाठी केंद्रावर एकाच वेळी 4 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक फेरीत 2 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे। संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असून केवळ 2 ते 2.5 तासात अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन न करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। या चुरशीच्या निवडणुकीत रोहावासियांचा कौल नेमका कोणाकडे जातो आणि कोण विजयाचा बाजीगार ठरतो याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। रोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने 21 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सकाळी 10 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। मतमोजणीची प्रक्रिया ही आम्ही 4 टेबलवर घेणार आहोत। त्यासाठी आवश्यक ते सगळा कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला आहे, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे। एका वेळी आम्ही 4 टेबलवर 2 प्रभाग पूर्ण करणार आहोत। अशा पद्धतीने 5 आमचे राऊंड होणार आहेत आणि या पूर्ण प्रक्रियेला जवळपास 2 ते 2.5 घंट्याचा कालावधी लागणार आहे। या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनासोबत आवश्यक ते बैठका घेतल्या आहेत। आवश्यक त्या सगळ्या खबरदारी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। जागेची कमतरता पाहता आम्ही योग्य त्या व्यक्तींना या मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देणार आहोत। रोहा अष्टमी नगरपालिकेच्या परिसरातील सर्व नागरिकांना माझं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि तहसीलदार म्हणून आवाहन राहील की निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी व कोणत्याही प्रकारच्या अफवेवर आपण विश्वास ठेवू नये यासाठी आपण खबरदारी घ्यायची आहे व निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर प्रक्रिया संपल्यानंतर आपण अत्यंत शांततेत ह्या सगळ्या प्रक्रिया
समजून घेऊन योग्य ते सौजन्याचं वातावरण आपण आज तुम्ही परिसरात ठेवायचं आहे असं मी आपल्या सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो. राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पाचल येथील आठवडा बाजारचा प्रश्न आता कायमचा सुटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारात व्यापाऱ्यांना कडाक्याचे ऊन आणि मुसळधार पावसाचा सामना करत उघड्यावर व्यापार करावा लागत होता. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांचेही प्रचंड हाल होत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुसज्ज बाजार शेडची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत निधी मंजूर केला आणि अवघ्या काही महिन्यातच या ठिकाणी भव्य शेडची उभारणी झाली आहे. या विकास कामामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार किरण सामंत आणि सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अपूर्वाताई सामंत यांचे ग्रामपंचायत समिती तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने काल जाहीर आभार मानण्यात आले आहेत. शेडमुळे व्यापाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. बरेच वर्ष आमच्या मुस्लिम वाडीतल्या ज्या माता भगिनी इथं धंदा करणारे मच्छीधंदा करणारे आहेत त्यांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने जेव्हा पक्षप्रवेश आमच्या मुस्लिम वाडीतल्या हे जे काय आमचे कार्यकर्ते माता भगिनींचा झाला त्यावेळेला प्रामुख्यानं त्यांची मागणी होती की बाजारात बसत असताना उन्हाचा आणि पावसाचा खूप त्रास होतो आहे आणि तो त्रास होऊ नये म्हणून आम्हाला एखादी शेड इथं मिळाली तर बरं होईल. अशा अनुषंगाने मुस्लिम वाडीतले सर्व कार्यकर्ते सरपंच बाबालाल फरास यांच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आणि ती मागणी भैया शेटणी आणि उदय शेठ सामंत आमचे मंत्री आमचे प्रेरणास्थान यांनी ती पूर्ण केली आणि त्याला मोठा फॉलोअप आमच्या युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांनी केल्या आणि आपल्याला बघायला मिळतं की चांगल्या दर्जाचे शेड या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. नमस्कार, मी बाबालाल उमर फरास सरपंच ग्रामपंचायत पाचल. ही जी शेडची जी मागणी होती ती प्रामुख्याने ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी एक सावली म्हणून पावसामध्ये किंवा उन्हामध्ये जो त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी ही मागणी आम्ही ज्यावेळी पक्षप्रवेश केला त्यावेळी आम्ही मागणी केली आणि ही मागणी मुख्यतः आम्ही आमचे आमदार भैया सामंत साहेब त्यांच्याकडे केली. त्यानंतर ती मागणी मान्य करण्याचं काम माननीय उदयजी सामंत साहेबांनी केली आणि त्याला पाठपुरावा म्हणून अपूर्वाताई मॅडम यांनीसुद्धा आम्हाला मदत केली. या सर्वांचे जे सामंत कुटुंब जे आहे त्या सामंत कुटुंबाने आम्हाला जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पाळला आहे आणि आम्हाला ही एक मोठी भव्य अशी मार्केट शेड आम्हाला दिलेली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. खेड येथील भरणे नाका परिसरातील जगबुडी नदी शेजारी हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानक समोर आलेल्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात जोरात ब्रेक लावला. यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्यावरच पलटी झाला. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या एका बाजूने वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गावर डायव्हर्जन असल्याने वाहन चालकांचे अधिक सतर्क राहून वाहने चालवावीत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.